महानगरपालिका समाज कल्याण विभाग येथून शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना विविध राखीव दिव्यांग निधीतून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देण्यात येतो। परंतु 1.5 ते 2 वर्ष उलटूनही अनेक दिव्यांगांचे अर्ज मंजूर न केल्याने प्रहार दिव्यांग संघटना नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांची भेट घेत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला। 15 मार्च रोजी मंजूर लाभार्थ्यांना अद्याप अनुदान देण्यात आल्याने त्वरित अदा करावे, सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावेत, दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। मागण्या मान्य न झाल्यास नाशिक महानगरपालिकेत उपेक्षित दिव्यांग मुक्काम आंदोलन करतील असेही निवेदनात नमूद करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष ललित पवार, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हा प्रमुख रुपेश परदेशी, तालुका अध्यक्ष दत्ता कांगणे, शहराध्यक्ष संजय बोरज, बापू जाधव, गणेश प्रधान, पंकज सूर्यवंशी, सोएब सिद्दकी, जालिंदर रणमाळे, क्षितिज क्षत्रिय उपस्थित होते। आज नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभाग येथे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा समाज कल्याण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील सर यांची भेट घेतली। भेट घेण्याचा उद्देश असा होता, गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांनी महानगरपालिका योजनांचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे, परंतु महानगरपालिका कर्मचारी, समाज कल्याण विभागातील कर्मचारी हे दिव्यांगांना लाभ देत नसून शारीरिक आव्हाने असलेल्या दिव्यांगांना वारंवार परत पाठवणे, त्यांचे कागदपत्र गहाळ करणे, 2 वर्ष होऊनही काही दिव्यांगांना लाभ देण्यात आलेला नाही। ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आम्ही माननीय डॉक्टर मयूर पाटील सर यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे आणि आम्हाला महानगरपालिका उपायुक्तांनी विश्वास दिलेला आहे की त्या 4 जूनपर्यंत सर्व दिव्यांगांचे प्रकरण मार्गी लावतील। आणि जर आम्ही नाशिक महानगरपालिका समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, येणाऱ्या 15 दिवसामध्ये जर सर्व प्रलंबित दिव्यांगांचे अर्ज जर मार्गी न लावल्यास आम्ही नाशिक महानगरपालिकेवरती माननीय आयुक्त साहेबांच्या कार्यात मोठ्या प्रमाणात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन, मुक्काम आंदोलन करेल याची महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी।